कडाडला मालोजी राज लाख मेला तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाटला पाहिजे. राजा निघा राज मांडवी जवळ करा. पण तोपर्यंत मुकरब खानाचं सर्व सैन्य संगमेश्वराच्या वेशीला भिडलेलं आणि टिचवर पुरापुरा 500 मावळा त्या मुकरबच्या 5000 सैन्यात डोळ्यात डोळा घालून बघत होता. मुकरब हजेर झाला. मराठ्यांचा 500 माणूस न पाहिला आणि दिला आदेश, यलगार. हर महादेवची हरळी घुमली. बघता बघता तलवारी एकामेकांवरती कणू लागल्या. झाडा पानावरची पानं सळसळ करत राहिली. काळोख तरळली, काळोख बरळला. बघता बघता आक्रोश किरकाळ्या परिसर दमदमून गेला. शौर्याचे लात 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 अवघं तुफान झालं. एक एक मावळा लढत होता, बस आपल्या राज्यासाठी स्वराज्यासाठी झुंजत होता. अरे माझे शिवराय सांगायचे, माझा एक मावळा 100ला भारी आहे, इथं एक मावळा 500ला भारी पडत होता. येईन त्याला कापत होता सपा. अरे मुर्द्यांची ढीग आणि प्रेतांची आरास तरास नुसती. अवघं तुफान झालं. अरे स्वतः 60 वर्षाचा मालोजी दुनियाचा चमचेरी घेऊन लढतोय. येईन त्याला कापतोय सप. अरे प्रेतांची आरास आणि मुर्दांचा खर्च नुसता. तो मुकरबने तो लढता मालोजी बघितला आणि सांगितलं, पहिलेच पुढे लगाम डालो. तर सगळं येऊन सैन्य मालोजी बाबा भौतिक गोळा झालं. अभिमन्यू चक्र विवाह धडकावा. आता मालोजी अडकला. दोन्ही बाजूंनी मुघलांचे एकाच वेळी वार झाले. दोन्ही शमशीरवर पेलले. 60 वर्षाचा रगदार शरीर आजी गोपाल वीज लागली. रक्ताच्या चिळकांड्यावर पहिली फळी गारत झाली. दुसरी फळी, तिसरी फळी. तो जोश वेगळा, तो आवेश वेगळा. आणि मग त्या मुकरबला कळालं वाघ कसा असतो तेव्हा. आणि मग मात्र मुकरबने चाल केली. तीर कमानदारला बोलवलं. या लढत्या मालोजीवरती नेम धरायला सांगितलं. मालोजीने नेम दिलं. तीर कमानदारने नेम धरला. पहिला तीर सुटला. पहिला तीर उजव्या खांद्यात, उजव्या हातातली समशेर निकाळली. दुसरा तीर कंठात. अरे निशस्त्र झाला मालोजी. गुळाच्या टेपेला मुंग्या डसाव्याचा येऊन सैन्य मालोजीला डसलं. शरीरावर जागा राहिली नाही, जिथं वार झाला नाही. 60 वर्षाचा रक्तार शरीर मातीत पडले. आखिरचा श्वास फुलला, डोळे लावले, जीभ हलली. त्या श्वासाने माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला माझा मालोजी सांगता झाला, सांगा माझ्या राजाला, तुमचा मालोजी गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठी असतात.